नमस्कार. हेमलता किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे थंडीला सुरुवात झाली की लाडू बनवले जातात. आज आपण त्यामध्ये हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू बनवणार आहोत. करायला खूप सोपे आहे, सहज कोणीही बनवू शकतील. इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मेथीचे लाडू बनवून तयार होतात. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पाव वाटी एवढी मेथीदाणा घेतलेली आहे. वजनीप्रमाणे 100 ग्राम एवढी मेथी घेतलेली आहे. गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की मेथी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मेथीला सतत फिरवत भाजून घ्यायचं आहे. जर मेथी जास्त भाजण्यात आली तर लाडू कडवट होण्याची शक्यता असते. म्हणून मेथी भाजताना सतत फिरवत राहायचं आणि हलकासा कलर बदलला की एका प्लेटमध्ये भाजलेले मेथीचे दाणे काढून बाजूला थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. मेथी आता बारीक करून घेऊया. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये संपूर्ण मेथी टाकून घ्यायची आणि जाडसर असं भरड करून घ्यायचं आहे. मेथीचा एकदम पावडर करायचा नाही, थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये संपूर्ण मेथी वाटलेली काढून घेऊया आणि अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं आहे, वितळवलेलं तूप. बारीक केलेला मेथीचा पावडर तुपामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया. तुम्ही दुधामध्ये पण मेथी पावडर भिजवू शकता, पण तुपामध्ये भिजवलेल्या मेथीच्या पावडरचे लाडू खूप छान असे चवीला बनतात. अशा पद्धतीने संपूर्ण मेथीचा पावडर मिक्स करून घेतलेला आहे. आता 2 दिवसासाठी असंच झाकून ठेवून देऊया. 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं 100 ग्रॅम आहे. तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता. आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी बारीक चिरलेला खारीक, दोघांचंही वजन 100 ग्रॅम आहे. आता मिक्सरवरती खारीक आणि खोबरं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने. आता गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवून घेऊया. कढई थोडीशी गरम झाली की मंद गॅसवरती 2 टेबलस्पून खसखस भाजून घ्यायचं आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरात खसखस भाजून होते. आता एका प्लेटमध्ये खसखस काढून घेऊया. 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे. ओवा पण मंद गॅसवरती मिनिटभर असं सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ओवा पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये 1 चमचा भरून तूप टाकून घेऊया. तूप छान गरम झालं की त्यामध्ये बदाम घालून घ्यायचं आहे. बदाम तुपामध्ये सतत फिरवत राहायचं. 2 ते 3 मिनिटांमध्ये मंद गॅसवरती बदाम असं तडतड फुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. म्हणजे बदामातला ओलसरपणा कमी होतो. बदाम आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजल्यामुळे लाडू पण जास्त दिवस टिकतात. तर आता हे बदाम भाजून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये 50 ग्रॅम एवढे अक्रोड भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा लाडू बनवताना आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता 10-12 काजू गर घेतलेले आहेत. अक्रोड आणि काजू आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स असे कुरकुरीत भाजून घेतल्यामुळे लाडू खायला पण खूप छान लागतात आणि जास्त दिवस टिकतात. तर अक्रोड आणि काजू हलकासा सोनेरी कलरवर भाजून झालेला आहे. अक्रोड आणि काजू एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये 50 ग्रॅम एवढी मगज बी घेतलेला आहे. 50 ग्रॅम एवढा पंपकिन सीड घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम एवढीच सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. आता ह्या सर्व प्रकारच्या बिया अगदी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. याचा ओलसरपणा जाईपर्यंत आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. असं भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. आणि भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची. ड्रायफ्रूट्स भाजायला अगदी जास्त तूप लागलं नाही. अगदी एका चमचामध्ये संपूर्ण ड्रायफ्रूट्स आणि ह्या सर्व प्रकारच्या बिया भाजून झालेल्या आहेत. आता याचा
कलर बदललेला आहे। आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये 2 चमचे एवढं तूप टाकून घेऊया। 100 ग्रॅम एवढं डिंक घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची। मंद गॅसवरती डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक थोडं असं तळून घ्यायचं आहे। डिंक तळताना डिंक मंद गॅसवरती तळल्यामुळे आतपर्यंत शिजल्या जाते आणि छान असं कुरकुरीत तळल्या जाते। डिंक चांगला तळल्यामुळे लाडू खाताना दाताला असं चिटकत नाही, म्हणून डिंक अगदी मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट तळून घ्यायचं आहे। आतपर्यंत तळल्या गेलं पाहिजे। आता डिंक छान तळून झालेला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। परत 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे। आता बाकीचा उरलेला डिंक तळून घेऊया। अशाच पद्धतीने आता बाकीचा डिंक तळून घ्यायचा आहे। आता बेदाणे तळून घेऊया। बेदाणे 50 ग्रॅम एवढे घेतलेले आहेत। मंद गॅसवरती 2 मिनिटांमध्ये बेदाणे तळून होतात। पटकन फुलून येतात। बेदाणे तळायला जास्त वेळ लागत नाही। आता बेदाणे तळून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये जे तूप उरलेलं आहे, आपल्याला एक्स्ट्राचं तूप टाकावं लागत नाही। त्याच कढईमध्ये जे खारीक आणि खोबऱ्याचं मिक्सरवरून बारीक केलेलं पावडर आहे, ते 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। संपूर्ण भाजता येईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचं। खारीक आणि खोबऱ्याचं छान पावडर असं तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेलं आहे। आता हे मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता त्याच कढईमध्ये 3 मोठे चमचे भरून तूप घ्यायचं आहे। तूप हलकंसं गरम झालं की 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। सतत गव्हाचं पीठ फिरवत राहायचं आहे। अशा गुठळ्या दिसल्या की असं चमच्याने फोडून घ्यायचं आहे। पिठाची एकही गुठळी राहता कामा नये। संपूर्ण असं एक दाणा तुपामध्ये भाजून गेला पाहिजे। अशा पद्धतीने गव्हाचं पीठ मंद गॅसवरती सतत फिरवत भाजून घ्यायचं आहे। पुन्हा 2 चमचे भरून तूप घालून घेऊया आणि सतत फिरवत राहायचं आहे। आतापर्यंत पीठ भाजायला जवळजवळ 3 ते 4 मिनिट लागले आहेत। एक ते 2 चमचा भरून तूप टाकायचं आहे आणि परत फिरवत राहायचं आहे। आपोआप मंद गॅसवरती भाजत असल्याने पिठाला असं छान तूप सुटतं। पिठाचा कलर सोनेरी रंगावरती येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने अगदी तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सतत फिरवत। आपण मेथीचा पावडर जे 2 दिवसापूर्वी तुपामध्ये भिजत घातलेलं होतं, ते टाकून घेऊया। मेथी छान असं भाजून घेतल्यामुळे आणि तुपामध्ये आपण 2 दिवस भिजत घातल्यामुळे मेथीचा करवटपणा कमी होते आणि पिठामध्ये जेव्हा आपण मेथी पावडर टाकतो तर जास्त वेळ भाजायला लागत नाही। अगदी मिनिटभरात हे सगळं भाजून होते आणि पूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये अशा पद्धतीने। आता हे पूर्ण मिश्रण भाजून झालेलं आहे। एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। जे जाडसर खोबरं आणि खारीक मिक्सरला वाटून घेतलेलं होतं, परत ते एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। आता मिक्सरवरती जाडसर असं ड्रायफ्रूट्स वाटून घ्यायचं आहे।
मिक्सरवरती बारीक झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचं. आता ह्या ज्या बिया आपण तुपामध्ये भाजून घेतलेले होते आणि किशमिश हे पण मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. डिंक आपण जे भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक असं डिंक करून घ्यायचा नाही. 2 चमचा अळीव, 2 चमचा खसखस आणि 1 टेबलस्पून ओवा छान असं खमंग कढईमध्ये भाजून घेतलेलं होतं ते मिक्स करून घेऊया आणि हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये जे बाकीचं उरलेलं तूप होतं जवळपास 1 टेबलस्पून ते टाकून घेऊया आणि 300 ग्राम गूळ घेतलेला आहे. गूळ वितळेपर्यंत पातळ करून घ्यायचं आहे. आपल्याला पाक वगैरे काहीही करायचं नाही आहे, फक्त तुपामध्ये गूळ वितळवून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडेसे अगदी बुडबुडे आले की हे सर्व गुळाचं मिश्रण जे आपण लाडूचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्यावरती ओतून घेऊया आणि हे मिश्रण गरम असल्यामुळे पळीच्या साहाय्याने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1 चमचा भरून वेलची पावडर टाकायचं आहे आणि 1 चमचा भरून सुंठ पावडर टाकायचं आहे. गूळ टाकल्यामुळे थोडंसा जायफळ किसून घेऊया आणि हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने लाडू एकसारखे वळले जावे म्हणून एका वाटीचा किंवा मापाचा अंदाज ठेवायचा. मेथीचे लाडू असल्यामुळे लाडू छोट्या छोट्या आकारामध्येच वळून घ्यायचे. मेथीचे लाडू असल्यामुळे थोडासा तर कडवटपणा असतोच. अशा पद्धतीने आता बाकीचे लाडू वळून घेऊया. शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण जसंच्या तसंच राहते. शेवटचा मिश्रण होईपर्यंत लाडू वळले जातील. अशा पद्धतीने बाकीचे लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.